सध्या नवरात्रोत्सव संपलेला आहे आणि आज भाविक हे नवरात्रोत्सव संपलेला आहे आणि आज भाविक हे तुळजापूरच्या भवानी माते दर्शनासाठी पायी चालत निघालेले आहेत। आपण आलो आहोत सोलापूर शहरातील तुळजापूर रोड या ठिकाणी। तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता, इथं हजारोंच्या संख्येने तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक निघालेले आहेत। आपण त्याची संवाद साधूया, काय भावना घेऊन, काय आशीर्वाद घेऊन त्यांनी चाललेले आहेत। कुठून आलेलो आहोत आपण? आम्ही गाणगापूरवरून आलेलो। हां, गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळ होत नव्हता, यावर्षी कोणतेही निर्बंध नाही आहेत, काय वाटतं? छान वाटतं। कोणतं गाव आपलं? गाणगापूर। गाणगापूर। कधी निघालात घरातून? आजच निघालोय, ट्रेनने आलो आणि इथून चालू केलं। चालेल, आता इथून पायी प्रवास करणार। तुळजापूर। काय मागणं, काय मागितलं देवीकडे? काय कायच नाही। उमेद कशासाठी, म्हणजे काय आतुर आहे का देवीसाठी, काय मागण्यासाठी? देवा चांगला ठेव म्हणून चाललं भाई। अक्कलकोट स्वामी समर्थ। यंदा कसं वाटतं? यंदा बघा 2 वर्षानंतर चालू आम्ही, एन्जॉय, आपला फुल एन्जॉय होणार। देवीचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही आतुर आहात? हो नक्कीच, 2 दिवस अगोदर चालू अजून। आपलं एक रात्र आपलं काय म्हणतात? कुठलं गाव? हांजी अक्कलकोट। अक्कलकोट। हो, हो। कधी निघालात घरातून? आम्ही आज पहाटे कधी पोहोचणार तिथे? आम्ही रविवार सकाळी पोहोचणार पहाटे 4 वाजता। ओके। अनुबा, गेल्या 2 वर्षापासून हे चालत जायचं नव्हतं, यावर्षी चालत जा, कसं वाटतंय? भरपूर आनंद वाटतंय आम्हाला। या वर्षी चालत निघालो ना। 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये होतो, आम्हाला लय हे व्हायला, अडकून बसल्या आता चालत निघालो ना। वय काय आपलं? आपलं 60 वर्ष चालू आहे। मग 60 वर्षामध्ये पण तुम्ही पायी निघाला? पायी मी 8वी पासून चालत निघालो। 8वीला शाळेला होतो मी, नेहरूनगरला, त्यापासून मी चालत निघालो। आतापर्यंत नाही थांबलो, पण ह्या लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष आम्ही नाही गेलो। कुठलं गाव आपलं? आपलं अकोलकोट तालुक्यात आडगी म्हणून आहे। तिथून आलात का चालत? नाही, आता रुपाभवानी पासून आलो, सोलापूरपर्यंत बसून निघालो। काय मागणं आहे देवीकडे आपल्या? आपलं काय सुरक्षित ठेवलं, सगळ्याला आपले रोग राही सगळे कमी करावला। तुम्ही कुठून आलात भैया? तांडूर। कुठलं? तांडूर। कुठं आलं तांडूर? हैदराबाद। हैदराबाद चालत आलात का? नाही, सोलापूर। सोलापूर इथून चालत जाणार? अच्छा, कुठून किती आहेत आपल्या जवळ? 15 जणांना आहेत। किती वाजता निघालात घरातून? कल रात में निकले। कल रात में निकले। अच्छा, अभी क्या उम्मीद लेके जा रहे हो अभी तुळजापुर को? हर साल आते हो। हर साल आते हो? कितने साल से पाई जाते हो आप? 6 साल। 6 साल हुआ चलते ही जाते हो आप? कुठल्या गावातून आलात? महेंद्रगिरीवरून। कोण, किती जण आलात आपण? आपण 16-17 गेल्या 2 वर्षापासून हा कोरोना काळ आपल्या दर्शन नाही भेटलं होतं, यावर्षी भेटत आहे, कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे। अच्छा, काय मागितलं आपण देवीकडे आज? आम्हाला चांगला ठेवा म्हणून मागितलं। आता तुम्ही चालत जाणार का? चालत। किती मुक्काम होणार आहेत? आम्हाला एकच मुक्काम झालं तिथं कोणाळीला, आता पुढचं एक होते तेनेळी। किती जण आलात आपण? आम्ही 9 जण आलोय। किती जण मुक्काम किती झालं आपला? कधी निघाला घरातून? काल सकाळी 6 वाजता, 6-6:30 निघालो सर। 6:30 वाजता निघालो। कधीपर्यंत पोहोचाल? आज काय ते मुक्काम होईल, परत उद्या संध्याकाळी जाईल मी तिथं। काय वय आपलं? माझं वय 55 60 सर। 60 55च्या पुढेच आहे। किती वर्षापासून आपण जात आहेत पायी चालत? 3रा वर्ष आहे। आपण काकू, आपण किती वर्षापासून येत आहे? फर्स्ट। आपलं पहिलं आहे।
मग अनुभव काय, म्हणजे काय मागण्या घेऊन चाललात देवीकडे? भक्तीला भक्तीला. गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळ होता, यावर्षी खुला आहे सगळं, कसं वाटतंय? बरं वाटतं. बरं आहे. हे 28 आहेत. 28 जण आहेत. 28 आहे. काय यावर्षी काय उमेद घेऊन चाललात तुळजापूरला? सगळ्यांनी खुश ठेवावं, चांगलं व्हावं सगळ्यांचं, त्या विश्वासावर चाललं. मग तुम्ही पायी चालत जाता, काय हैराण किंवा परेशान काय काय होत नाही? कसं काय? यावरच भार घालून जायचं. अच्छा, देवीवरती भार घालून देवीवर जायचं. भार घालून जायचं. म्हणजे पाऊस असू दे किंवा ऊन असू दे, तुम्हाला काय वाटत? काय वाटत. अच्छा, कधीपर्यंत पोहोचाल तिथं? उद्या संध्याकाळपर्यंत पोचणार. थँक्यू. तुम्ही एकंदरीत पाहिला असाल, भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि तुळजापूरला एकदा कधी पोहोचू आणि देवीचं दर्शन कधी घेऊ ही त्यांच्यामध्ये भावना आहे. तुम्ही पाहू शकता इथे. तसेच यासोबतच या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. आणि हे जे भाविक जात होते तुळजापूरला, या ठिकाणी जो रोड होता त्या ठिकाणी पूर्णतः वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि फक्त जे प्रवासी भाविक जात आहेत त्यांनाच हा 2 लेनचे म्हणजे बंद करण्यात आलेला आहे. बाकीचा त्या तुम्ही पाहू शकता त्या साईडला गाड्या एकतर्फी लाईन खुली करण्यात आलेली आहे. आणि हा एकंदरीत फक्त भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठीच हा प्रशासनाकडून उपाय करण्यात आलेला आहे. यावर्षी गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे तुळजापूरला भाविक जाऊ शकले नाही आहेत, पण यंदा मात्र भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळत आहे. आपण जिथे थांबलेलो आहोत त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता इथे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकारे अनुचित घटना कोणत्याही इथे घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने वाहनांची चौकशीही करण्यात येत आहे. आणि एकंदरीत इथे योग्यरित्या प्रशासनाकडून इथे सुविधा करण्यात आलेली आहे आणि भाविक हे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुळजापूरला आनंदाने जात आहेत. कॅमेरामॅन अजिम पटेलसह मी अर्जुन चव्हाण, लोकप्रधान न्यूज चॅनल, सोलापूर.